तिकडे सर जरा एका दिवशी असते की मोठी सरासरी रेग्युलर चालू असते त्या आडोशाला जाऊन बसले तर वारस होतो. वारस होतो ती 100 फूट रेंज होती. नाही इकडे ना घर मागे मागे घर मागे तुम्ही काल हात आहे तुझं मागे कॅमेरा मॅडम मागे आहे जरा जरा पाऊस ज्या पावसाची पिकं म्हणूनही पूर्वतयारी नसते आणि अशा घडणाऱ्या घटनाही अनपेक्षितपणे घडतात. तसं मार्गोबाई देवस्थानाच्या यात्रेला कर्नाटक महाराष्ट्रातले प्रचंड लोक येतात. यात्रेच्या दिवशी गर्दी असते पण ती बरेच दिवस चालूच राहते. कालही अशा प्रकाराने तिथे लोक एकत्र आले आणि अवेळी पाऊस आला. कोणाची तयारीच नसते ना, छत्री रेनकोट, म्हणून आडोशाला जातो. तर तो आडोसाच पडेल हे कोणाच्याच कल्पनेत नव्हतं. त्यामुळे त्या आडोशाची भिंत कोसळून 6 जण मयत झालेत. 3 जत तालुक्यातले, 3 कर्नाटकाचे. कर्नाटकातून एक खूप मोठा फ्लो त्या यात्रेला येतो. मयतांमध्ये 4 पुरुष आणि 2 महिला. पुरुषांपैकी पुन्हा 2 लहान मुलं आहेत, 14-15 वयोगटातले. 2 वयस्कर आहेत. 13 जण जखमी स्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यात मिरज मेडिकलला एकूण त्यातले 4 आहेत. सिनर्जीमध्ये आहेत, काही जतमध्ये आहेत, संकमध्ये आहेत, काहींना विजापूरला पाठवलं आहे. आणि त्यामुळे घटना जी आहे ती ज्याला आपण म्हणतो की कोणाच्या हातात नसलेली घटना आहे. त्यांना तरी काय माहिती की हा आडोसा पडणार आहे म्हणून. प्रचंड वाऱ्याने समोरच्या शेडचा पत्रा ह्या भिंतीवरून आपटला. तर आता मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये मिळवण्याचा प्रस्ताव कलेक्टर महोदयांनी तयार केला आहे. तो मदत पुनर्वसनाला जाईल. उद्या सुदैवाने कॅबिनेट आहे. लगेच मदत पुनर्वसनच्या ज्याचे मिनिस्टर आहेत मकरंद पाटील, त्यांना मी सांगून पटकन चेक मिळण्याची व्यवस्था करू. जखमींचा सगळा खर्च आम्ही करू. काही सरकारी योजनेतून होईल, काही प्रायव्हेटली होईल. ते प्रायव्हेटली पण आम्ही करू. सिनर्जी लावल्यानंतर प्रायव्हेटली बिल भरायला लागेल, ते आम्ही भरू. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटनानंतर लगेच मदत मिळणं. काल सगळी महसूल आणि पोलीस यंत्रणा प्रसंगाच्या ठिकाणी होती. भराभर शिफ्टिंग झालं आहे. यात जे करावं लागेल ते शासन करणार. जत तालुक्यामध्ये आसंगी तुर्कजवळ मोठेवाडी नावाचे गाव आहे. या गावामध्ये मरगूबाईचं प्रसिद्ध मंदिर आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोक
यात्रेच्या दिवशी लाखोच्या संख्येने येतात, परंतु आठवड्यातले 3-4 दिवस या यात्रा सुरूच असतात. आणि तशाच पद्धतीची काल दरीबडची गावातील किंवा अन्य परिसरातल्या लोकांच्या यात्रा तिथं होत्या आणि यात्रेच्या दरम्यानच पाऊस यायला सुरुवात झाली. पाऊस आल्यानंतर लोक आडोशाला जाऊन सगळी बसली, परंतु सोसाट्याचा वारा सुटल्यामुळं तिथलं एक शेड उचलून त्या भिंतीवरती पडलं आणि संपूर्ण भिंत जी लोक त्या आडोशाला बसली होती त्यांच्या अंगावरती पडली आहे. त्यामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना अशी घडली की 6 लोक जाग्यावरतीच मयत झालेले आहेत. त्यामध्ये 4 लोक महाराष्ट्रातील आहेत. दरीबडचीचा एक मयत आहे आणि पांडुजरी नावाचं गाव आहे, तिथं कोकरे वस्ती आहे. त्या कोकरे वस्तीवरची 3 लोकांचं दुर्दैवी निधन या घटनेमध्ये झालेलं आहे. जवळपास 13 लोक जखमी आहेत. त्यापैकी 4 लोक इथं मिरज मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला ॲडमिट आहेत. त्यांची विचारपूस आता माननीय पालकमंत्री महोदय, माननीय कलेक्टर सांगली, माननीय SP सांगली यांनी आता केलेली आहे. दुसरे पेशंट सिनर्जीला डॉक्टर आरडी साहेबांच्या हॉस्पिटल ॲडमिट आहेत. काही लोक जतमध्ये, काही लोक संकला आणि विजापूरची काही लोक असल्यामुळं काही लोक विजापूरला तिकडं दवाखान्यात शिफ्ट केलेले आहेत. तर मिरज मेडिकल कॉलेजचे सगळे पदाधिकारी आहेत, माननीय डीन साहेब, गुरव साहेब आहेत, डॉक्टर रुपेश शिंदे सर आहेत आणि इथला मेडिकल सगळा स्टाफ अत्यंत काळजीपूर्वक उपचार या सगळ्या लोकांच्यावरती करतो आहे. प्रायव्हेटमध्ये जी सगळी लोकं आहेत त्यांची सगळी जबाबदारी माननीय पालकमंत्री महोदयांनी घेतलेली आहे. ज्या लोकांचं दुर्दैवी निधन झालं आहे त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आता ह्या झालेल्या घटनेला आम्ही काही करू शकत नाही, परंतु सरकारच्या माध्यमातून त्यांना मदत मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आज माननीय कलेक्टर सांगली तात्काळ त्यांना मदत मिळण्याच्या संदर्भातला एक प्रस्ताव आज सरकारकडे पाठवणार आहेत. उद्या कॅबिनेट असल्यामुळं उद्या माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा आणि मी माननीय मकरंद पाटील साहेब ज्यांच्याकडे हे खातं आहे मदत पुनर्वसन, त्यांना भेटून ही मदत मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे. कुठं राहायला? काय झालं होतं काल? कुठे गेलं होतं? मोठेवाडीला बोकडं पाण्याचं, त्यामुळे पाऊस लागल्यामुळे मी शेडच्या मागे गेलो, वाऱ्याने काय जोरात वारं आलं आणि त्यावर जोरात वारं. किती लोक होते तिथं? तर एक 20 होती. बरं. मग तुला कुठं लागल्या? मला पायाला, दोन्ही हाताला, पाठीला मुक्कामा लागला. बरं. मग जोरात म्हणजे किती लोक जखमी झाले ते का बघितलंस का? तर 15-16 लोक जखमी झाले. जखमी झाली ती